दिल्ली स्फोटानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले। या स्फोटाशी संबंधित डॉक्टर मॉड्यूलमधील अनेक दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणांकडून ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर या स्फोटात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा हात असल्याचं देखील स्पष्ट झालं। मात्र आता या स्फोटाचा मुख्य आरोपी असलेल्या उमर नबीचा स्फोटापूर्वीचा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओत तो म्हणतोय की आत्मघाती की बॉम्बस्फोट म्हणजे सुसाईड बॉम्बिंग म्हणून ज्याला लेबल लावलं गेलंय, ही एक अशी संकल्पना आहे ज्याविषयी अनेक गैरसमज आहेत। ही एक शहीद मोहीम आहे आणि त्याविरुद्ध अनेक युक्तिवाद आणि विरोधाभास मांडले जात आहेत। व्हिडिओत पुढे तो असं म्हणतो की आत्मघातकी हल्ल्यांमधील मुख्य समस्या अशी असते की एखाद्या व्यक्तीला अंदाज असतो की त्याचा मृत्यू एका ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळी होणार आहे, तेव्हा ती व्यक्ती धोकादायक मानसिक स्थितीत असते। या व्यक्ती जीवन, समाज आणि कायद्याच्या मूलभूत तत्वांचं उल्लंघन करत असतात। त्यामुळे अशी विचारसरणी किंवा स्थिती कोणत्याही लोकशाही किंवा सामाजिक व्यवस्थेत मान्य नसते। मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला त्याचा हा व्हिडिओ अपूर्ण आहे। त्यामुळे उमरचा या स्फोटामागील नेमका उद्देश काय होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र तुमचं याबद्दल काय मत आहे, कमेंट करून नक्की सांगा।